नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी अगदी जबरदस्त रेसिपी घेऊन आलेली आहे हे चण्यापासून. तर हे चण्यापासून आपण बघा, हा जर मी चाट बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हा चाट खाल्ला तुम्ही बिना पळतासुद्धा पातळ होणार, एवढा जबरदस्त चाट आहे. तर इथे चणे घेतलेले आहेत. चणे मी भिजत घातले होते 4 घंटे आणि हे आता उकडायला ठेवलेले आहेत. भरपूर पाणी टाकलेले आहे चण्यामध्ये, भरून एकदम कुकर. चणे भरपूर अर्धे जास्त पाणी टाकलेले आहे. आता उकडते चणे, तोपर्यंत आपण ही चटणी बनवून घेऊया. तर इथे बघा, चिंच घातलेली आहे आणि चिंच छान अशी भिजलेली आहे. अर्धा तास मी भिजत घातली होती. अर्ध्या तासाने तिचं आता त्याला जरा कुस्करणार, त्याच्यामुळे त्याचं ते सगळा पल बाहेर काढायचा आहे आपल्याला. तर पल कसा बाहेर काढायचा पहा तुम्ही. तर सर्व ही चिंच गाळून घेणार. हा चाट म्हटला ना का लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा हा चाट आहे. तो पण प्रोटीननी भरलेला चाट आहे. खूप काही त्याच्यात आहे आपल्याला घेण्याजोगं या चाटमध्ये. आणि पोटभरीचा चाट, तुम्हाला जेवायची जरूर नाही. हा जर एक ग्लास चाट खाल्ला ना तुम्ही, तर तुम्हाला 1 घंटा पळताना तेवढी तुमची एनर्जी तुम्हाला हे होईल. तुमची म्हणजे 1 घंटा जे रोज पळता 1 घंटा ना, तेवढी न पळता तुम्ही तेवढं पातळ होणार. तर नक्कीच बनवून पहा हा चाट कसा आहे तो. आणि खरंच प्रोटीननी भरलेला चाट आहे हा. भरपूर काही सांगून जाणारा आहे तुम्हाला, भरपूर काही फायदे भेटणारा आहे. तर नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. साध्या सोप्या पद्धतीत आहे, अवघड काहीच नाही. सविस्तर सांगितलेलं आहे, सविस्तर मांडलेला आहे हा चाट. तर कसा मांडलेला आहे, काय केलेलं आहे पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण, तर कळेल तुम्हाला. अगदी साधा आणि सोपा, पण फार फायदेशीर आहे. तर हे बघा, आता चिंचचं सर्व काढून घेतलेलं आहे पल मी. हा पल सगळा सुरगळून कुस्करून घेतलेला आहे आणि खाली पल राहिलेला आहे फक्त. तर हे पल आपलं बघा, आता काढून दाखवते मी. वर खाली किती झाला आहे पल आपला, हे पहा एवढा पल झालेला आहे. आता आपण मी कढई ठेवते गॅसवरती. गॅसवर भांडे ठेवले आणि हे शिजायला ठेवायचं आहे आपल्याला हा पल. तर ही मी चटणी बनवणार आहे आता. तर चिंचगुळाची चटणी आहे ही. हिला चव येणार आंबट गोड तिखट अशी चव येणार या चटणीला. ह्याच्यात काय काय सामग्री लागते ते पण पहा. आपल्या घरातल्या सामग्रीमध्ये होती सर्व काही. तर इथे मी एक गूळ घातलेला आहे, एवढा मोठा खडा. तर मी अंदाज म्हणजे तुम्हाला चाखून बघायचं, तुम्हाला किती आंबट लागते किती लागत नाही, त्याप्रमाणे गूळ घाला तुम्ही. आता मी करणार आहे ते मलाही पुऱ्या आहे एवढ्यासा. मग तुम्ही अंदाज तुमचा घ्या, तुम्हाला किती गूळ घालायचा आहे किती नाही घालायचा ते तुमच्यावर आहे. तर पाहता इथे मी गूळ वितळत चाललेलं आहे आता, आणि उकळी पण येत चाललेली आहे त्याला छान अशी. आता त्याला हे यायला उकळी यायला लागली व्यवस्थिशीर. आता तिला हलवत राहायचं मात्र सारखं. तिला दम काढायचं नाही, म्हणजे थांबायचं नाही, खाली करपून द्यायचं नाही किंवा उतू जाऊन द्यायचं नाही, ह्याची काळजी घ्यायची. म्हणून सारखं हलवत राहायचं. जास्त वेळ खात नाही, पटकनी होती. थोडासा घट्टपणा आल्यावर मग नंतर सामग्री घालायची आपल्याला त्याच्यामध्ये. गूळ पण सर्व वितळला आहे आता. आता आपल्याला पुढची सामग्री घालायला काही हरकत नाही. थोडं आटून द्या अजून. आटल्यावर शिजले पण पाहिजे ना ते. आणि हे एकदा बनवून ठेवा चटणी, ही तुम्हाला वर्षभर कामाला येईल. आता मी तुम्हाला म्हणजे एवढी बनवते मी, पण जास्त जरी बनवली तरी चालेल. वर्षभर तुम्हाला कामाला येईल ही चटणी. बऱ्याचशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. भज्यांचे प्रकार भरपूर आहे आपल्याकडे. त्या भज्यांच्या प्रकाराबरोबर खायला, किंवा पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पेटीस, किंवा समोसे, कचोरी, वडापाव, ह्या सगळ्यांबरोबर चालणारी ही चटणी आहे. मी इथे बघा घातलेली आहे जिरं पावडर आणि धणे पावडर, 2 चमचे लाल तिखट इथे घातलेले आहे. आणि 1 चमचा मी सफेद तीळ घालणार आहे. तर पाहता पुढे आता हिला घट्टपणा यायला लागलेला आहे. हे मसाले पे टाकल्यामुळे आणखीन घट्टपणा येईल तिला. आणि रंग फार सुंदर दिसतो या चटणीचा, का की ह्याला मीठ पण टाकले बघा. का की ह्या भांडं काळा आहे म्हणून तुम्हाला आता एवढा रंग दिसत नाही. ते भांडं जर दुसऱ्या भांड्यात घेतली तर हे रंग मस्त दिसतं तुम्हाला. ही चटणी नक्कीच करून पहा तुम्ही. खूप
अप्रतिम टेस्ट चवीची चटणी आहे. तर पाहता आता हे बघा सफेद तीळ घातलेली आहे मी. त्याच्यात सफेद तीळ छान दिसतात त्या चटणीमध्ये. थोडीशी होऊ दे आता, जास्त नाही. आता संपत आलेलं आहे तिचं, घट्टपणा आलेलाच आहे तिला. बघा आता दाखवते वर उचलून पहा. हे बघा किती घट्टपणा आलेला आहे चटणीला. आता मी बंद करणार आहे आणि थंड होऊन देणार आहे. पहा किती घट्ट आली आणि ते तीळ छान दिसतात त्याच्यामध्ये, म्हणून टाकायचे तीळ. नाही तर तीळ. आणि मी हे बनवणार आहे चाट, तर ते तुम्हाला तर पाहिल्यावरच म्हणसान काय आहे वेगळं. थोडी होऊ दे अजून, जास्त नाही. तर होतच आलेली आहे चटणी आपली. मैत्रिणींनो, खरंच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते माझी आणि मी करत असते हमेशा. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत जा. खूप काही वेगळं आहे. आता ही झालेलीच आहे बऱ्यापैकी. मी काढून पण घेते. हे बघा आता ह्याच्यात काढून घेते मी. रंग पहा चटणीचा, अफलातून रंग आहे. खूप छान दिसते चटणी, मस्तच वाटते एकदम. आणि भरपूर झालेली आहे. आपल्याला बऱ्याच वेळा उपयोगी पडणार आहे ही चटणी. तर हे भांड्याचं राहिलं ते पण काढून घेते. पहा किती मस्त वाटते, रसरशीत निसती. आत्ता खावंसं वाटते त्या चटणीला. आता ती चटणी थंड होते तोपर्यंत मी जरा कांदा चिरते. आता ह्याला काय काय लागते ते पहा तुम्ही. मेन एक कांदा पुरेसा आहे आपल्याला. मी 5 ग्लास भरून करणार आहे. एक टमाटर घेतलं. सगळ्या वस्तू कापून घेणार आहे थोड्या थोड्या, त्याच्यामुळे रंग छान येईल, छान दिसन त्याच्यामुळं. आणि ह्या वस्तू लागतातच त्याच्यामध्ये. आता टमाटर झाले आपले कापून. काकडी पण घ्यायची. काकडीची साल काढायची त्याची छान अशी, नंतर घ्यायची, तशी नाही घ्यायची. ही काकडी पण चिरून घेतली फटाफट. आता हे सर्व मी एका बाउलमध्ये भरणार आहे. काकडी थोडीशी जास्तच घालायची आपल्याला, म्हणून मी 2 काकड्या कापलेल्या आहेत. कोथिंबीर घातली जराशी. हे कापताना का दाखवलं, का कापलं असतं तुम्हाला समजलं असतं, पण कसं किती कापायचे जाडा आणि किती पातळ. तर हे झालेलं आहे शिजून. त्यात बटाटे घातले होते मी, बाहेर काढून ठेवले होते बटाटे. तर हे आता चाळणीत ओतून ठेवलेलं आहे. हे बाजूला ठेवते आता. आता पुढे पहा, हे बटाटे पण मी काढून ठेवले होते, त्याच्यात मी सोलून घेते त्या. दोन्ही तिन्ही बटाटे सोलून घेतले. हे बटाट्याची आपल्याला फोडी करायच्यात. त्या केल्या ना काकडीच्या, त्या पद्धतीनेच फोडी करायच्यात बटाट्याच्या. तर हे मग बटाटे कसे त्याच्यात फुटलेले जरासे, म्हणजे त्याच्यात थोडंसं काळं म्हणजे ते फुटल्यावर काळं पाणी असतंच ना त्याचं, ते लागलेलं आहे. तरी काय नाही होत. अगं ते चण्याचं पाणी काळं असतं ना, मग त्याच्यामुळं थोडेसे काळेमध्ये झालेले, फुटले म्हणजे शिजून फुटलेले आहेत, ते चालते आपल्याला. हे बघा बटाटे पण झालेले आहेत. म्हणजे आपण वेगळे बटाटे उकडले नाहीत, त्याच्यामध्येच झालेले का ना आपले. तर मी अर्धं ठेवले, अर्धं करणार आहे आता. आता इथे बटाटे टाकायचे आपल्याला आणि हे आपल्याला कुस्करून घ्यायचे. चणे आणि बटाटे
एकत्र असे कुस्करून घ्यायचे जरासे. फुटले पाहिजे. काही फुटले, काही असेच राहिले तरी चालेल. थोडंसं त्याला कोटिंग थोडीशी आली पाहिजे. आता इथे ग्लास घेतलेत मी, 5 ग्लास घेतलेले आहेत. तर ह्याच्यात मला आता पहिले मी ते प्रोटीनचे चणे भरणार आहे. पहा तुम्ही आता कशी डिश भरायची. हे प्रोटीनचे चणे भरले मी. सगळ्या ग्लासांनी भरायचे. हे बघा, हे झाले भरून आपलं चणे. आता वरून आपले ते बटाटे टाकले. हे पहा, आता ते काकडी आणि कांदा आणि टमाटर हे टाकलेलं आहे. आता वरती आपल्याला ती चटणी पेरायची. चटणी आहे ना ती टाकायची, सगळीकडे ती चटणी टाकायची. नाही, पहिलं मी टाकते ते पाणी, पाणी टाकते पहिलं, का की ते चण्यामधलं पाणी राहिलं होतं ना ते टाकायचं असतं पहिलं. ते चण्याचं पाणी टाकलं. आता चटणी घ्यायची. 1 चमचा, 1 चमचा ओतायचा चटणीचा. एवढं आपल्यातून लागतंय ना ते, विचारू नका. टेस्ट त्याची भरपूर आहे, खूप छान लागते. आणि असं प्रत्येक ह्याच्यात चमचे भरायचे आणि चमच्याने खायचं. हे बघा, हे आपलं चाट झालेलं आहे. तुम्हाला म्हटलं ना मी, पातळ व्हायचं असलं तर पळण्याची जरूर नाही. 1 ग्लास हा चाट खा, तुम्ही लगेच पातळ होईल अशा पद्धतीचा. पहा तुम्ही लगेच होतं का नाही. हा चटपटीत चाट कसा वाटला मैत्रिणी, तुम्हाला आवडला का? नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा का मला हा आवडला म्हणून किंवा काय. फार छान लागते, फार दिसतोय पण छान. तर चला बाय, परत भेटूया.